मोरया अरे मंगलमूर्ती मोरया अरे बालचंद्र मोरया अरे सिद्धिविनायक मोरया अरे मयूरेश्वरा मोरया अरे गणपती बाप्पा मोरया गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही चाललो आहे खोपोली लोणावळ्याच्या 1 दिवसीय ट्रिपसाठी. हा आमचा ट्रेनमधील ग्रुप आहे. आम्ही दरवर्षी पिकनिकला जातो. सर्वप्रथम आम्ही वरद विनायकाच्या दर्शनासाठी आलो. गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन खूप छान झालं. आजूबाजूचा परिसरही सुंदर होता. श्री दत्त मंदिर व राहू केतू यांची मंदिर आपल्या शाळेतून इकडे मग लोणावळा एकविरा सगळीकडे गेलेली. या बायका ओले काजूगर कसे कापत आहेत. हा सीझन आता या ओल्या काजूगरांची भाजी करण्याचा आहे. ड्रायफ्रूट्स वाली लगती है पता है. लोणावळ्यामधील नांगरगावच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील गेलो होतो. तिथे आम्ही आरती देखील केली. तिथे स्वामी समर्थांची सुंदर अशी उभी मूर्ती होती. जागा होईल. सुरुवातीला सुंदर कारंजी होती. बाग सर्व सुंदर अशी हे नारायणी धाम. एक तो वैसे बैंड बजे गए. हा पण इथून दिसते ना एवढं पूर्ण प्रकाश येतोय ना. हे मला वाटतं बघ असं 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 मारायला पाहिजे फोटो. हे बघ ह्या साईड वेळेवर ना चालू का तुमचा व्हिडिओ काढू. रील्ससाठी व्हिडिओ काढायला सांगत आहेत आमच्या गीताताई. हे आहे नारायणी धाम.
बसलोय तिथे. इथे फोटो काढायला परमिशन होती. मंदिर खूपच सुंदर आहे, छान काम केले आहे. इथे राहण्याची सोय देखील आहे. बंगले खूपच सुंदर आहेत, पण अगोदरच बुक करावे लागतात. आणि आजूबाजूची गुलाबांची बाग तर अतिशय सुंदर आहे. काय काय घेतलं तुम्ही मेट्रोमध्ये? फक्त टेस्ट केलं बस. फक्त टेस्ट केलं ना? फक्त टेस्ट केलं. तू काय काय घेतलंस? काहीच नाही. काहीच नाही, फक्त टेस्ट केलं. डॅम आहे नाही ते, त्याचं नाव वळवण आहे. टाटा पॉवरचे अंडर आहे. पहिला जायला द्यायच्या, आता जायला देत नाही. पूर्ण गुलाबांची बाग आहे डॅमच्या दोन्ही साईडने मस्तपैकी. आता ते बंद केलं गुलाबाला जायच्यासाठी. मेट्रोमध्ये देखील गेलो होतो आम्ही. तिथे टेस्ट करण्यासाठी चॉकलेट्स, ज्यूस वगैरे देतात. खूप छान होतं सर्व प्रकारचं. आणि मेट्रोच्या गाड्यांमध्ये खूप सुंदर होतं. त्यातून सेल्फी पॉईंट अतिशय सुंदर होता. पाण्याचा मॅनमेड धबधबा होता आणि छोट्याशा तळावर मोठे मोठे मासे होते. फिश वगैरे किती मोठे आहेत आणि भरपूर आहेत. शेवटी आम्ही पळसदरीच्या स्वामी समर्थांच्या मठात ऐका गेलो. रात्री झाली होती. खूप छान दर्शन झालं. खराब झालेले ते आता आम्ही पळसदरीवरून निघालो. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.